बघा, आज आपण प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमधील व्हेरी आय-एम-पी क्वेश्चन ज्या टॉपिकवरनं विचारले जातात, ते आज आपण इथं पाहणार आहोत. तर बघा, हा चार्ट एवढा इम्पॉर्टंट आहे, की तुम्ही प्रोबॅबिलिटी जो 10 मार्काचं वेटेज आहे या चॅप्टरचं, ते पूर्णपणे तुम्ही हा जर चार्ट तुम्ही केला प्रॉपर पाठांतर, तर तुमचा एकही मार्क जाणार नाही. तर बघा, हे कसं आलं ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला NOPS नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काढता येणार आहे ती आणि प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट काढता येणार आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला हा चार्ट पाठांतर करायचाच आहे. तर बघा, रँडम एक्सपेरिमेंट काय आहे आणि त्याचा सॅम्पल स्पेस काय येतो आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इन पॉईंट इन यस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस कसे काढायचे हे तुम्हाला पाठच असलं पाहिजे. आणि हे कसं आलं महत्त्वाचं अंडरस्टँडिंग झालं तर तुम्हाला प्रश्नसुद्धा अंडरस्टँडिंग होणार आहे आणि सॉल्व्ह होणार आहे. तर बघा, रँडम एक्सपेरिमेंट आहे काय म्हणतो बघा, वन कॉईन इज ट्वायसड, वन कॉईन इज टॉसड असं तुम्हाला विचारलं तर त्याचा सॅम्पल स्पेस काय येणार आहे, तर यस इज इक्वल टू हेड किंवा टेल. हेड आणि टेल येणार आहे, बरोबर आहे का? हेड आणि टेल येणार आहे. तर इथं कर्ली ब्रॅकेटच असणार आहे, चुकून झाली प्रिंटिंग मिस्टेक. तर यस इज इक्वल टू HT आहे. तर ह्याच्यात किती इव्हेंट आहे, ती NOPS किती आहे, 2 आहे. तर म्हणजे एकदा कॉईन टाकला वरती छापा किंवा काटा मिळणार आहे. प्रोबॅबिलिटी काय असणार आहे आपली, छापा किंवा काटा, हेड आणि टेल. कळलं का? नंतर बघा, 2 कॉईन आर टॉसड, दोनदा कॉईन फेकल्यानंतर काय असणार आहे प्रोबॅबिलिटी, तर यस इज इक्वल टू, तर ही कशी येत्या बघा, दोनदा कॉईन टॉस केल्यानंतर, आता ही एकदा झाली कॉईन टॉस केल्यानंतर, अजून एकदा आपण अजून एकदा यस इज इक्वल टू काय येणार, H आणि T, बरोबर आहे का? दोनदा कॉईन टॉस केल्यानंतर काय येणार आहे प्रोबॅबिलिटी, तर बघा, तर ह्या हित आहे आपली, दोनदा कॉईन टॉस केल्यानंतरची प्रोबॅबिलिटी हित आहे यस. Hनं ह्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येकाला गुणायचं, H झालं. नंतर Hनं Tला गुणलं, HT झालं. नंतर Tनं ह्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येकाला गुणलं, TH झालं आणि TT. अशा पद्धतीने हे अंडरस्टँडिंग तुम्हाला झालं तरच ह्या हा सॅम्पल स्पेस तुम्हाला लिहिता येणार आहे. कसा आला तर मी सांगितलं काय, वन कॉईन इज टॉसड हे दोनदा आपल्याला काढायचे आहे म्हणून दोनदा लिहिलं इथं. 2 कॉईन्स आर टॉसड दोनदा लिहिलेलं आहे. मग काय झाला, ह्या Hनं ह्याच्यातल्या HTला गुणून घेतलं, HH आणि HT आला. ह्याच्यातल्या Tनं HTला गुणून घेतलं, TH आणि TT आला. मग नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आलं, NOPS किती आहे, 4 आले. ह्याच्यात इव्हेंट किती आहे, ती 4 आहेत, 1 2 3 4. आता बघा, तिसऱ्यांदा आहे 3 कॉईन्स आर टॉसड. 3 कॉईन्स आर टॉसड, त्यावेळेला प्रोबॅबिलिटी आपली कशी काढायची आहे, तर हा दोनदा कॉईन टॉस केलेला, ही प्रोबॅबिलिटी ही झाली. आणि अजून एक सॅम्पल स्पेस काय असणार आहे, 3 कॉईन आर टॉसड आहे, त्यामुळं अजून एकदाचा लिहिला. तर ह्याच्यातल्या प्रत्येकाला गुणून घेतल्यानंतर काय येणार आहे, Hनं गुणायचं ह्याला प्रत्येकाला, HTH आणि HTT. Hनं इथंपर्यंत येणार आहे, Hनं गुणल्यानंतर. नंतर Tनं ह्याच्यातल्या प्रत्येकाला गुणवून घ्यायचं, मग इथं प्रत्येकालाच्या पुढं TT लागणार आहे. म्हणजे THH, THT आणि TTH आणि नंतर लास्टचा TTT. अशा पद्धतीने हे तुम्हाला अंडरस्टँडिंग जमलं म्हणजे काय होणार आहे, तुम्हाला चार्ट सॉल्व्ह करता येणार आहे. मग नंबर ऑफ सॅम्पल स्पेस ह्याच्यात किती आहे ती बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आहे. कळलं का? तर आपल्याला असं तुम्हाला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काढा म्हणून पण येतं 3 कॉईन ऑर टॉसडचं. आणि काय प्रोबॅबिलिटी काढा म्हणून येते, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ 3 कॉईन्स आर टॉसड. 3दा कॉईन टॉसडची प्रोबॅबिलिटी पण काढायला लागते. तर अशा पद्धतीनं हा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस तुम्हाला काढता आला पाहिजे पहिल्यांदा, कारण प्रोबॅबिलिटी काढताना सुद्धा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस माहीत असणं गरजेचं आहे. आणि नंतर बघा, अ डाय इज थ्रोन, ज्यावेळेला फासा टाकतो त्यावेळेला त्याच्यावर किती आकडे असतात, 6 आकडे असतात. तर त्याचं काय येणार आहे, NOPS 6 येणार आहे. किती आलं, S इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. अशा पद्धतीनं एकदा डाय थ्रो केल्यानंतर किती येणार आहे, NOPS 6 येणार आहे.
टू डायस आर थ्रॉन, दोनदा डायस अशाच पद्धतीने इकडं एस इज इक्वल टू काय लिहायचं आहे, 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीनं दोनदा जर डाय टाकल्यानंतरची प्रोबॅबिलिटी. आता ह्या 1 ह्याच्यातल्या प्रत्येकाला गुणून घेतलं का 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 आणि नंतर 2 सुद्धा अशा पद्धतीनं गुणून घेतलं 2 1 2 2 2 3 अशा पद्धतीनं 2 पण ह्याच्यातल्या प्रत्येकाला गुणून घेतलं, 3 पण ह्याच्यातल्या प्रत्येकाला गुणून घेतलं, 3 1 3 2 3 3 आणि 4 पण गुणून घेतलं प्रत्येकाला, 5 पण 5 1 5 2 5 पण प्रत्येकाला गुणून घेतलं, 6 पण 6 म्हणजे 6 1 6 2 प्रत्येकाला हे करून घेतलं, ॲड करून घेतलेलं आहे बघा. अशा पद्धतीनं हा NOPS पूर्ण झाला. टोटल किती येतात, 36 येतात. तर अशा पद्धतीनं 2 डायस आर थ्रॉन केल्यानंतर किती येतात सॅम्पल स्पेस, तर 36 येतात. अशा पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होतात. तर हे चार्टमधलं तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. हे कसं आलं ते तुम्हाला आत्ता समजावून सांगितलं. दोनदा लिहायचे सॅम्पल स्पेस आणि 1 1 1 2 2 1 2 2 असं 6 पर्यंत लिहायचं, 3 1 3 2 6 पर्यंत, 4 1 4 2 6 पर्यंत, 5 1 5 2 6 पर्यंत, 6 1 6 2 6 पर्यंत. नंतर अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक बेरिंग नंबर फ्रॉम 1 to 25. 25 पर्यंतचे नंबर आहेत एका कार्डामध्ये, तर 1 to 4 असे 25 पर्यंत आहे. सॅम्पल स्पेस काला 25 आला. तर हे झाले 25 कार्ड असलेल्या एका पॅकमध्ये त्याची प्रोबॅबिलिटी झाली. कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शेपल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड. तर बघा 52 पत्त्याची कार्ड आहेत, तर त्याची काय येणार प्रोबॅबिलिटी, तर 52च येणार. पत्त्याची कार्ड आहेत 52. तर त्यामध्ये डायमंडची किती असतात, तर डायमंडची एका असतो, नंतर 2 3 4 5 अशी 10 पर्यंत असतात. जॅक एक असते, क्वीन एक असते, किंग असते. अशाच पद्धतीने सगळ्याची स्पेडची पण एका 2 पर्यंतची कार्ड जॅक क्वीन किंग. हर्टची पण तशीच असतात एका आणि 2 ते 10 पर्यंत जॅक क्वीन केन. क्लबची पण तशीच एका आणि जॅक क्वीन किंग अशी 4 कार्ड आणि 2 ते 10 पर्यंतची कार्ड. अशा पद्धतीनं प्रत्येकाची एका जॅक क्वीन किंग अशी किती येणार, 4 कार्ड, 4 चौक 16 कार्ड आणि 2 ते 10 पर्यंतची प्रत्येकाची कार्ड अशी मिळून झाली 52 कार्ड. अशा पद्धतीने त्याचा सॅम्पल स्पेस आला, NOPS 52 आला. तर हा सॅम्पल स्पेस तुम्हाला 52 आला, टोटल सॅम्पल स्पेस आला. ज्या वेळेला प्रोबॅबिलिटी विचारतात तर डायमंडची प्रोबॅबिलिटी विचारली शेपर्ड कार्डमधली, मग डायमंडची प्रोबॅबिलिटी जर विचारली, प्रोबॅबिलिटी ऑफ डायमंड, तर काय येणार प्रोबॅबिलिटी ऑफ डायमंड, डायमंडची किती कार्ड आहे ती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 कार्ड आहेत डायमंडची. डायमंडची प्रोबॅबिलिटी जर विचारली, डायमंडची प्रोबॅबिलिटी जर विचारली तर 13 कार्ड किती आहेत, डायमंडची 13 कार्ड आहेत. एकूण सॅम्पल स्पेस किती, 52 सॅम्पल स्पेस आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला 52 सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस पण लागतो. आणि प्रोबॅबिलिटी ज्या वेळेला विचारली असते तेव्हा डायमंड म्हणजे इव्हेंटचा नंबर ऑफ इव्हेंट किती आहे ती, तर डायमंडची इव्हेंट किती आहे ती, तर 13 आहे ती, तर ते वरती लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे डायरेक्ट सांगितलेलं आहे ॲप्लिकेशन. तर तुम्हाला ह्याच्याविषयी अजून गणित आपण प्रॅक्टिकली सोडवूया. थँक्यू.